नमस्कार. महाराष्ट्रात सध्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एकाच भरतीची सर्वात जास्त चर्चा आहे आणि ती म्हणजे तलाठी भरती. आजच्या या विशेष सत्रात आपण आगामी तलाठी भरती 2026 क्रॅक करण्यासाठीची एक जबरदस्त आणि अचूक रणनीती पाहणार आहोत. बघा, कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना फक्त घोकंपट्टी करून भागत नाही, तर योग्य दिशा आणि स्मार्ट प्लॅनिंग लागतं. आज आपण उपलब्ध आकडेवारी, अभ्यासक्रम आणि तज्ज्ञांच्या अनुभवावर आधारित अशी एक मास्टर स्ट्रॅटेजी डिकोड करणार आहोत, जी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरेल. चला तर मग, वेळ न दवडता थेट सुरू करूया. बरं, पुढे जाण्यापूर्वी आज आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. आपण 4 प्रमुख गोष्टींवर फोकस करणार आहोत. पहिला टप्पा, परीक्षेचा पॅटर्न. दुसरा, विषयनिहाय अभ्यासक्रम. तिसरा, आपली डेली रणनीती आणि महत्त्वाची पुस्तके. आणि चौथा टप्पा, यशाचा खरा मंत्र. सुरुवात करूया विभाग 1 पासून. आपला परीक्षा पॅटर्न. कोणतीही लढाई जिंकायची असेल तर आधी रणभूमी समजून घेणं मस्ट आहे, बरोबर? आता हे परीक्षेचं स्वरूप अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तलाठी परीक्षेमध्ये मुख्यत्वे 4च विषय असतात: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता. प्रत्येक विषयावर 25 प्रश्न येतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, म्हणजे प्रत्येक विषय 50 गुणांचा झाला. एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण. पण इथं खरी गोम कुठे आहे माहितीये? वेळ. या 100 प्रश्नांसाठी आपल्याकडे फक्त 2 तास म्हणजेच 120 मिनिटे असतात. याचा सरळ अर्थ असा की एका प्रश्नासाठी तुम्हाला जेमतेम 1 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ मिळतो. त्यामुळे इथं फक्त अचूक उत्तर येऊन चालत नाही, तर तुमचा स्पीड किती आहे यावर सगळा निकाल अवलंबून असतो. आणि आता या सगळ्यातली सर्वात भारी आणि रंजक गोष्ट सांगू, तो म्हणजे हा 0 आकडा. होय, तलाठी परीक्षेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नसते. हा विद्यार्थ्यांसाठी केवढा मोठा दिलासा आहे विचार करा. याचा थेट फायदा असा होतो की तुम्ही बिनधास्तपणे सर्वच्या सर्व 100 प्रश्न सोडवू शकता. एखादा प्रश्न 100% येत नसेल तरी लॉजिक लावून, एलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही उत्तर देऊ शकता. त्यामुळे इथे मॅक्झिमम अटेम्प्ट हीच यशाची पहिली गुरुकिल्ली ठरते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. परीक्षा समजली. आता पाहूया विषयनिहाय अभ्यासक्रम, म्हणजेच आपली शस्त्रे गोळा करण्याची वेळ. इथे खूप भारी स्मार्ट स्टडी ट्रिक तुम्हाला सांगतो. मराठी आणि इंग्रजी व्याकरण वेगळे विषय म्हणून बघून घाबरून जाऊ नका. या दोन्ही भाषांमध्ये खूप साम्य आहे. उदाहरणादाखल सांगायचं तर, जे मराठीत समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतात तेच इंग्रजीत सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स आहेत. मराठीतलं काळ म्हणजेच इंग्रजीतला टेन्स. त्यामुळे होतं काय, जेव्हा तुम्ही एका भाषेचा बेस पक्का करता तेव्हा त्याचा थेट फायदा दुसऱ्या भाषेच्या अभ्यासात होतोच होतो. हे दोन्ही विषय मिळून 50 प्रश्नांचं वेटेज आहे. त्यामुळे भाषेवर पकड मिळवली की तुमचा अर्धा पेपर तिथेच कव्हर होतो. भाषेचा विषय तर झाला, पण आता येतात ते गेम चेंजर विषय: सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता. सामान्य ज्ञान किंवा जीके हा तसा अथांग समुद्र आहे. यात महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि अर्थातच चालू घडामोडी येतात. याला रोजच्या रोज वाचण्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरीकडे आहे गणित बुद्धिमत्ता. यात टक्केवारी, काळ, काम, वेग, नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग यावर भर असतो. गणितात नुसते फॉर्म्युले पाठ करून काहीच होत नाही. इथं लागतो तो फक्त आणि फक्त सराव. हे दोन्ही विषय अगदी विरुद्ध टोकाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला रोज वेगळा आणि डेडिकेटेड वेळ देणं एकदम गरजेचं आहे. तर मग आता वळूया विभाग 3 कडे. सिलेबस तर कळाला, पण रोजचा अभ्यास कसा करायचा? पाहूया आपली अभ्यासाची रणनीती आणि सर्वोत्तम पुस्तके. हा वेळेचा फॉर्म्युला अगदी डोक्यात फिट बसून घ्या. एवढ्या मोठ्या सिलेबसला आपण एका साध्या पण अत्यंत इफेक्टिव्ह रुटीनमध्ये बसू शकतो. दिवसातले 6 तास कसे डिवाइड करायचे ते पहा. रोज 2 तास मराठी आणि इंग्रजी भाषेसाठी द्या. पुढचे 2 तास गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रॅक्टिससाठी मस्ट आहेत. 1 तास सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींच्या वाचनाला द्यायचा. आणि शेवटचा 1 तास सगळ्यात महत्त्वाचा, मॉक टेस्ट. दररोज हे 6 तासांचं रुटीन जर तुम्ही न चुकता फॉलो केलं ना, तर केवढाही मोठा सिलेबस असू दे, तो तुमच्या पूर्ण कंट्रोलमध्ये येईल. आता तुम्ही म्हणाल की अभ्यास करायचा पण कुठून? बाजारात पुस्तकांची जत्रा भरलेली असते, पण आपल्याला मोजकी आणि एकदम ऑथेंटिक पुस्तकेच वापरायची आहेत. मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. इंग्रजीसाठी SP बक्षी, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी RS अग्रवाल आणि सामान्य ज्ञानासाठी ल्युसेंट GK हा उत्तम पर्याय आहे.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, एका विषयासाठी 10 वेगवेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच चांगलं पुस्तक 10 वेळा वाचणं हाच फायनल सिलेक्शनचा खरा मार्ग आहे. चला, आता यशाच्या या 5 गोल्डन स्टेप्स पाहूया. स्टेप 1. सर्वात आधी जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. याने आयोगाचा कल समजतो. स्टेप 2. टाईम मॅनेजमेंट. मगाशी बोललं तसं 120 मिनिटात 100 प्रश्न सोडवायची सवय लागलीच पाहिजे. स्टेप 3. रोजच्या रोज चालू घडामोडी वाचा, जेणेकरून GK मध्ये मार्क जाणार नाहीत. स्टेप 4. आठवड्यातून किमान एक तरी फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचीच. आणि स्टेप 5, जी सगळ्यात क्रिटिकल आहे, रिव्हिजन. या नुसत्या टिप्स नाहीत, तर ही एक अशी प्रोसेस आहे जी तुम्हाला थेट मेरिट लिस्टमध्ये घेऊन जाईल. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. विभाग 4. आपला 2026चा फोकस आणि यशाचा मंत्र. आता सर्वांच्या मनात एक प्रश्न असेल, 2026च्या भरतीत नेमकं काय वेगळं असेल? तर लक्ष देऊन ऐका. फक्त जुन्या पॅटर्नवर अवलंबून राहू नका. आगामी परीक्षेत प्रामुख्याने महाराष्ट्राच्या चालू घडामोडी, महसूल विभागाची सविस्तर माहिती, कारण काम तिथेच करायचंय ना, पंचायत राज, लॉजिक अँड रिझनिंग आणि बेसिक कम्प्युटर नॉलेज यावर खूप जास्त फोकस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टॉपिक्सवर विशेष पकड ठेवा. आणि हो, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नेहमी महाराष्ट्र शासनाचे अधिकृत पोर्टल आणि MPSCच्या वेबसाईटवरच अपडेट्स चेक करत राहा. आजच्या या सत्राचा शेवट एका साध्या पण अत्यंत पॉवरफुल समीकरणाने करूया. रोजचा अभ्यास अधिक सातत्य बरोबर तलाठी म्हणून सिलेक्शन. हे नुसतं वाक्य नाहीये, हा यशाचा खरा फॉर्म्युला आहे. इथं तुमची हुशारी तर कामी येतेच, पण त्याहून जास्त तुमची शिस्त आणि सातत्य तपासलं जातं. आता योग्य माहिती आणि परफेक्ट रणनीती तुमच्या हातात आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही रणनीती वापरून तुमचा अभ्यासाचा प्रवास आजपासूनच सुरू होणार ना? स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य राखा आणि 2026च्या या संधीचं सोनं करा. धन्यवाद.